सध्या एक नवीनच प्रकार चालू आहे, म्हणजे मराठीमध्ये असू द्या हिंदीमध्ये असू द्या, एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे. आता जुने चित्रपट परत रिलीज करायचे, नाही तर जुन्या चित्रपटाचे पुढचे भाग काढायचे. हा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. आता यामध्ये काय होतंय ना, की काही चित्रपट चालतात आणि काही चित्रपट नाही चालत. पण ठीक आहे, हा भाग पण एक चांगला वाटतो, हे एक ट्रेंडिंग चांगलं वाटतंय जरा. आता या प्रकारात एक नवीन गोष्ट सांगत झाली किंवा नवीन चित्रपटच सांगत झालं की जो जुन्याचा नवा झालेला आहे, तो म्हणजे नवरा माझा नवसाचा 2. नवरा माझा नवसाचा 1 म्हणजे भाग 1 काय कडक होता. म्हणजे कॉमेडी असू दे, पिक्चरच पूर्णतः संपूर्ण काही सांगायची गरज नाही. संपूर्ण चित्रपट गाणी सहित अत्यंत चांगला होता. आता त्याचाच भाग 2 आलेला आहे. सेम कास्ट आहे, समजा अशोक सराफ पण आहे, सचिन पिळगावकर आहे, सुप्रिया पिळगावकर आहेत, सर्व आहेत, व्यवस्थितपणे आहे चित्रपट. सिद्धार्थ जाधव सुद्धा आहे त्यामध्ये. चित्रपट अतिशय चांगला आहे. 20 सप्टेंबरला रिलीज झालेला आहे. चांगला चालतो चित्रपट. असाच एक जुना चित्रपट मराठीमधला, असाच एक चांगला जुना चित्रपट परत एका नवीन रूपात येणार आहे. 3.5 पुन्हा 3.5 या नावाने येतोय. हा चित्रपट जुना जो होता 3.5 वाला अत्यंत चांगला होता. म्हणजे कॉमेडी, सर्व कुटुंब, सहकुटुंब, सहपरिवार असा बघणारा हा चित्रपट होता. याचाच पुढचा भाग येतोय. सेम राहणार, नक्की सेम राहणार, काही वेगळं नाही राहणार. म्हणजे सहकुटुंब पाहू शकता. स्टोरी अत्यंत वेगळीच राहणार, ते तर आहेच. पिक्चर अतिशय मस्त राहणार आहे. आता तब्बल 17 वर्षानंतर याचा पुढचा भाग येतोय. 17 वर्षानंतर. नवरा माझा नवसाचा 19 वर्षानंतर, मला असं वाटतं 19 वर्षानंतर आलेला आहे 2. आणि हा एक 3.5 पुन्हा 3.5 हा तब्बल 17 वर्षांनी येतोय. जर हिरो जर आपण बघितले तर अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे सुद्धा आहेत. आता अजून जर याच्यामध्ये सांगत झालं तर शूटिंग सुरू झालेली आहे. शूटिंग याच महिन्यामध्ये सुरू झालेली आहे. तर लवकरात लवकर हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. आता यांच्यामध्ये अजून कोण कोण असणार आहे यामध्ये थोडा प्रश्न आहे, पण याचं पण उत्तर देऊन टाकतो की यामध्ये आहे आपल्याला रिंकू राजगुरू, संकेत पाठक हे सुद्धा याच्यामध्ये प्रमुख भूमिका आहे. सिद्धार्थ जाधव सुद्धा नवीनच झाला त्या प्रकारे पाहिलं तर हे 3 सध्या बाहेर आलेली आहे बातमी अशी की हे 3 तर असणारच आहे. त्यामुळे अजून भरपूर राहणार आहे. पण चित्रपट अतिशय चांगला राहणार आहे, कॉमेडी राहणार आहे, सहकुटुंब पाहू शकतोय आपण. 3.5 पाहू शकतो आपण परत एकदा. या चित्रपटाचे दिग्दर्शक जर सांगत झाले तर अंकुश चौधरी आणि सचिन पाटील हे आहेत. अंकुश चौधरी दुनियादारी आठवते ना. ठीक आहे. श्रेया, मोठा गेम झाला यार. हा, तर ते आणि सचिन पाटील हे राहणार आहेत. तर लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. तर बघूया परत की जुना चित्रपट परत नवीन रूपानं कसा दिसतो, प्रेक्षकांना आवडतो का. जुन्या लोकांना तर आवडणारच आहे, जे आता 30, 40, 50च्या याच्यामध्ये आहेत त्यांना तर हा नक्की आवडणार आहे. पण आता नवीन पिढीला आवडतो का हे पाहणं सुद्धा तेवढंच मजेशीर ठरणार आहे. तर लवकरच या चित्रपटाचं शूटिंग संपेल. आता शूटिंग सुरू झाली, नंतर टीजर येणार, ट्रेलर येणार, मग चित्रपट येणार. थोडा वेळ जाईल पण मजेशीर चित्रपट असणार आहे. यावर एक अजून व्हिडिओ बनणार, एक तर व्हिडिओ बनणार या चित्रपटावर, हे तर नक्की. मी याविषयी अजून माहिती देणार. आता हळूहळू याविषयी माहिती बाहेर येतीलच, आपण त्यावर एक व्हिडिओ बनवणारच आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कोणता असा जुना चित्रपट आहे की त्याचा पुढचा भाग आला पाहिजे. आता बरेचसे चित्रपट येत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि या चित्रपटाविषयी काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव तर न दिसत आहे, ह्या पुढे दिसेल आपल्याला. नक्की सबस्क्राईब करा.